लिंकेज. क्रोमोसोमवरती अनेक जीन्स आहेत. क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. आणि या क्रोमोसोमवरती अनेक जीन आहेत. समजा ABCDEF G हे जीन्स आहेत. जर हे जीन्स एकमेकाला क्लोज असतील, जवळ असतील, तर ते एकमेकाला लिंक्ड असतील आणि ते फ्युचर जनरेशनमध्ये, पुढच्या जनरेशनमध्ये एकत्र इनहेरिट होणार, एकत्र पुढच्या जनरेशनमध्ये जाणार. द टेंडन्सी ऑफ जीन्स which are closely together or closely related can inherit together in next generation, that is called as linkage. जेवढे जीन एकमेकाच्या जवळ जास्त तेवढं लिंकेज जास्त आणि तेवढे जीन एकत्र जाण्याची टेंडन्सी जास्त, त्याला आपण म्हणतो लिंकेज. त्याला आपण काय म्हणतो? लिंकेज. लिंकेजचा स्टडी प्रोफेसर मॉर्गन यांनी केलेला आहे 1910 मध्ये. 1910 मध्ये मॉर्गन यांनी लिंकेजचा स्टडी केला. आणि लिंकेजचा स्टडी करण्यासाठी त्यांनी जे मटेरियल वापरलं, त्यांना एक्सपेरिमेंटल फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स हा बहुमान त्यांना मिळाला. कारण त्यांनी जे एक्सपेरिमेंटल मटेरियल वापरलं आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट एवढे चांगले केले, त्यामुळं तो बहुमान त्यांना दिला. आणि ते एक्सपेरिमेंटल मटेरियल काय होतं? ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर. ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर या फ्रूट फ्लाय, याला फ्रूट फ्लाय, मँगो फ्लाय, बनाना फ्लाय अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. आता हे मँगो फ्लाय किंवा बनाना फ्लाय याला का म्हटलेलं आहे? कारण हे जे फ्रूट्स आहेत, या फ्रूट्समध्ये ऑक्झिन तयार होत असतं आणि त्या ऑक्झिनकडं आकर्षित होतात, त्याच्यावर ईस्ट ग्रो होत असतात. आणि त्या ईस्टला खाऊन फ्रूट फ्लाय जगतात. म्हणून तुम्हाला घरी समजा केळी आणून ठेवली तर तिथं काही दिवसात आपल्याला फ्रूट फ्लाय जमा झालेले दिसतात आणि त्यामुळं आपण याला फ्रूट फ्लाय म्हणतो. फ्रूट फ्लाय, मँगो फ्लाय, बनाना फ्लाय अशी नावं याला दिलेली आहेत. अशी नावं याला दिलेली आहेत. आता याच्या कॅरेक्टर्स कोणत्या आहेत? हे एक जॅकपॉट आहे. ज्याप्रमाणे मेंडेलला स्वीट पी प्लांट मिळालं, हे जॅकपॉटच झालं त्याच्यासाठी, त्याप्रमाणेच एक्सपेरिमेंटसाठी ड्रॉसोफिला मिळणे यासाठी हा सुद्धा मॉर्गन सुद्धा लकी ठरला, हे यातून आपल्याला सांगता येईल. कारण याच्या कॅरेक्टर्स काय या फ्रूट फ्लायच्या? दे आर स्मॉल इन साइज. They are small in size and can be cultured easily. लॅबोरेटरी मध्ये इझी त्यांचं कल्चर करता येतं. लॅबोरेटरी मध्ये त्यांचं इझी कल्चर करता येतं. या फ्रूट फ्लायचा लाईफ स्पॅन जो आहे, लाईफ स्पॅन 2 वीक्स, 2 आठवड्यांचा लाईफ स्पॅन असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर अनेक जनरेशन त्याला कमी वेळेत स्टडी करता आले, हा त्याला झालेला फायदा आहे.
life cycle or lifespan is of 2 weeks, so many generations can studied in short time. After mating, एका मेटिंग नंतर त्याच्यामध्ये 100 ऑफस्प्रिंग बनवायची कॅपॅसिटी आहे. एका मेटिंगमुळं 100 ऑफस्प्रिंग बनवायची कॅपॅसिटी यामध्ये आहे. दे शो हेरिडेटरी variations which can be easily observed under simple microscope. मायक्रोस्कोप खाली हे ऑब्झर्व करता येतात, सहजासहजी ऑब्झर्व करता येतात. आणि इथं क्लिअर कट डिफरन्सिएशन आहे. कशाचं? मेल आणि फिमेल याचं क्लिअर कट डिफरन्सिएशन आहे. मेल कंपॅरेटिव्हली छोटे असतात, फिमेल इंडिव्हिज्युअल मोठे असतात. त्याच्यामध्ये ओव्हिपोजिटर हा पार्ट इथं आपल्याला क्लिअर कट दिसतो. त्यामुळं मेल आणि फिमेलचं सेपरेशन आपल्याला व्यवस्थित करता येतं. आणि हीच ती कारणं आहेत की ज्या कारणांमुळं ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर हा ऑर्गॅनिझम मॉर्गननी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्ट केला. आता याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर किती आहे? क्रोमोसोम नंबर हा डिप्लॉइड आहे 8. याच्यामध्ये 6 ऑटोसोम आहेत आणि 2 सेक्स क्रोमोसोम आहेत. 2 सेक्स क्रोमोसोम आहेत, X आणि Y. त्याच्यामध्ये Y क्रोमोसोम जो आहे तो हुक्ड आहे. Y क्रोमोसोम असा हुक्ड असतो. तर अशा काही कॅरेक्टर्स यामध्ये असल्यामुळं मॉर्गननी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी त्याला मिळालेलं ड्रॉसोफिला हा ऑर्गॅनिझम म्हणजे एक जॅकपॉट आहे. यामुळं त्यांनी या एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्शन याचं केलं आणि लिंकेजचा स्टडी त्यांनी केला. आता लिंकेज मध्ये मेन टाईप आहेत कंप्लीट लिंकेज. कंप्लीट लिंकेज म्हणजे जर 2 जीन एकमेकाच्या जवळ असतील, इफ जीन्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर, they have tendency to inherit together, that is complete linkage. जर जीन एकमेकाच्या जवळ असतील तर ते निश्चितपणे एकत्रच राहणार, एकत्रच पुढच्या जनरेशनमध्ये जाणार. त्याला आपण म्हणतो कंप्लीट लिंकेज. इथं क्रॉसिंग ओव्हर होत नाही, क्रॉसिंग ओव्हरनं हे सेपरेट होत नाहीत. त्यानंतर इनकम्प्लीट लिंकेजचा विचार करू. इनकम्प्लीट लिंकेजमध्ये पाहिलं तर हे जीन्स एकमेकाच्या पासून दूर आहेत. जर जीन्स एकमेकापासून लॉंग डिस्टन्सला असतील तर ते जीन क्रॉसिंग ओव्हरमध्ये एकमेकापासून वेगळे होऊ शकतात. आणि क्रॉसिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये जर एकमेकापासून वेगळे झाले तर हे जीन्स एकत्र जाणार नाहीत, ते स्वतंत्रपणे इनहेरिट होणार. आणि असं जे लिंकेज आहे त्याला आपण म्हणतो इनकम्प्लीट लिंकेज. इनकम्प्लीट लिंकेज. कंप्लीट आणि इनकम्प्लीट लिंकेज. त्याच्यानंतर सेक्स लिंकेज. सेक्स लिंकेज याच्यामध्ये सुद्धा कंप्लीट आणि इनकम्प्लीट दोन्ही टाईप येतात.
जे सेक्स लिंक्ड जीन्स एकदम एकमेकाच्या जवळ आहेत, एकत्र इनहेरिट होतात पुढच्या जनरेशनमध्ये, त्याला आपण म्हणतो कंप्लीट सेक्स लिंकेज. आणि जे सेक्स लिंक्ड जीन्स एकमेकापासून दूर आहेत आणि ते स्वतंत्र इनहेरिट होऊ शकतात, कारण क्रॉसिंग ओव्हरमुळं ते एकमेकापासून वेगळे होतात आणि त्यामुळं ते एकत्र इनहेरिट होत नाहीत, त्याला आपण म्हणतो इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. आता सेक्स लिंकेज मध्ये आपण 3 मेन टाईप बघूया. सेक्स लिंकेज यामध्ये एक्स लिंकेज, जे जीन्स एक्स क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस सेगमेंट वरती असतात, जे जीन्स एक्स क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस सेगमेंट वरती असतात त्याला कॉम्प्लिमेंटरी वाय क्रोमोसोमवर जीन नाहीत. आणि असे जे जीन्स, फॉर एक्झाम्पल हायपर ट्रायकॉसिस किंवा कलर ब्लाइंडनेस, हायपर ट्रायकॉसिसचे जीन्स, X-linked genes which are present on non-homologous segment of X chromosome only. त्यानंतर Y लिंकेज, म्हणजे जे जीन्स Y क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस सेगमेंट वरती असतात आणि ते पुढं इनहेरिटन्स जो त्यांचा आहे त्याला Y लिंक्ड इनहेरिटन्स आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल होलँड्रिक जीन्स हे ट्रान्समिशन Y लिंक्ड आहे. त्यानंतर XY लिंक्ड, काही जीन X आणि Y दोन्ही क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस सेगमेंट वरती आहेत, त्याचं लिंकेज जे आहे त्याला आपण म्हणतो XY लिंकेज. आणि ते जे जीन्स असतात ते XY लिंक्ड जीन्स झिरोडर्मा, टोटल कलर ब्लाइंडनेस वगैरे असे एक्झाम्पल त्याचे आपल्याला घेता येतील. झिरोडर्मा, टोटल कलर ब्लाइंडनेस हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्याचबरोबर आपल्यामध्ये ज्या कॅरेक्टर्स आहेत सेक्सशी संबंधित, सेक्स लिमिटेड characters, sex limited characters, that means some characters are restricted to particular type of sex only. ज्या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मेल मध्ये आहेत, फॉर एक्झाम्पल स्ट्रॉंग मस्क्युलर डेव्हलपमेंट कॅरेक्टर आहे, फेशियल हेअर्स आहेत, आवाजामध्ये बदल आहे, हे या कॅरेक्टर फक्त मेलमध्ये आहेत, त्याला आपण सेक्स लिमिटेड म्हणतो. त्यानंतर सेक्स फिमेलमध्ये म्हटलं तर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, प्युबिक हेअर, स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, या कॅरेक्टर्स, वायडनिंग ऑफ पेल्विक गर्डल, दीज आर रिस्ट्रिक्टेड टू फिमेल इंडिव्हिज्युअल ओनली. तर त्यांना आपण सेक्स लिमिटेड कॅरेक्टर्स म्हणतो. त्यानंतर सेक्स लिंक्ड, जसं आता आपण चर्चा केली, एक्स क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस सेगमेंट वरती जे जीन्स असतात ते एक्स लिंक्ड जीन्स, त्यांचा इनहेरिटन्स म्हणजे एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. वाय क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस सेगमेंट वरती जे जीन्स आहेत ते वाय लिंक्ड जीन्स, त्यांचा इनहेरिटन्स म्हणजे वाय लिंक्ड इनहेरिटन्स. आणि काही जीन एक्स आणि वाय दोन्हीच्या नॉन होमोलॉगस सेगमेंट वरती आहेत, त्याला XY लिंक्ड इनहेरिटन्स असं आपण म्हणतो. आता आपण त्याचा स्टडी केलाय. त्याचबरोबर सेक्स इन्फ्लुएन्स्ड,
some characters are influenced in particular sex only. For example, baldness, मेल मध्ये टकलो आहेत. जी जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार केला तर टक्कल पडणे ही कॅरेक्टर फक्त मेलमध्ये आहे. फिमेलमध्ये टक्कल पडण्याची कारणं फार वेगळी आहे. जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यूनं तसं नाही आहे. मग का आहे? कारण टक्कल पडण्यासाठी जो जीन रिस्पॉन्सिबल आहे तो जीन रिसेसिव्ह जीन आहे आणि तो जीन स्टिम्युलेट कोण करणार, त्याला इन्फ्लुएन्स कोण करणार, त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी टेस्टोस्टेरॉन लागतं. आणि पाहिजे आपल्याला माहिती आहे टेस्टोस्टेरॉन मेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल करणारं हॉर्मोन आहे आणि त्यामुळं तुम्हाला बाल्डनेस ही कॅरेक्टर मेलमध्ये दिसेल. तर असे अनेक इंटरेस्टिंग कन्सेप्ट सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये आहेत. आता इथं अगोदर थोडंसं क्रॉसिंग ओव्हर याच्याबद्दल चर्चा आपण थोडीशी करू. कारण ही चर्चा तसं तर क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस आपण सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये 11th स्टडी केलेलीच आहे. क्रॉसिंग ओव्हरच्या वेळी आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रत्येक सेलमध्ये एक 23 क्रोमोसोमचा मदरकडनं सेट आला मॅटर्नल, एक 23 क्रोमोसोमचा दुसरा सेट हा आला पॅटर्नल आणि असे 23 मॅटर्नल 23 पॅटर्नल मिळून आपल्या प्रत्येक सेलमध्ये 46 क्रोमोसोम आहेत. जर आपण वडिलांचा क्रोमोसोम नंबर 1 पाहिला, आपण 1 नंबर क्रोमोसोम, आणि गृहीत धरू आपण त्याच्यावरती जे जीन आहेत कॅपिटल A B C D E F असे जीन आहेत त्याच्यावरती, तर आईचा पण 1 नंबरचा क्रोमोसोम, आईचा पण 1 नंबर क्रोमोसोम आणि या आईच्या 1 नंबर क्रोमोसोम वरती सुद्धा त्याच कॅरेक्टरचे जीन्स आहेत. स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c, स्मॉल d, स्मॉल e, स्मॉल f. त्याच कॅरेक्टरचे जीन्स आईच्या सुद्धा 1 नंबर क्रोमोसोमवर आहेत. मग जर 2 क्रोमोसोम वरती सेम कॅरेक्टरचे जीन्स असतील, म्हणजे समजा हाईटचा जीन असेल तर इकडं पण हाईटचा आहे, कलर ऑफ स्किन हा जीन इकडं असेल तर कलर ऑफ स्किनचा जीन आहे, त्यानंतर फेशियल अपीअरन्सचा इथं असेल तर इकडं चेहऱ्याचाच अपीअरन्सचा आहे, म्हणजे त्याच कॅरेक्टरचे जीन आहेत. आता हाईट ह्या कॅरेक्टरचा जीन इथं आहे म्हणजे हाईटचा इथं पण आहे. हाईट वेगवेगळी आहे, इंटरनल फरक त्याच्यामध्ये आहे, पण दोन्ही क्रोमोसोमवर हाईटचे जीन आहेत. म्हणजे सारखे जीन असणारे हे जे क्रोमोसोम्स आहेत यांना आपण काय म्हणू, हा पॅटर्नल 1 नंबर, हा मॅटर्नल 1 नंबर, आणि हे सेम जीन असल्यामुळं यांना आपण म्हणतो होमोलोगस क्रोमोसोम्स. होमोलोगस क्रोमोसोम्स म्हणतो आपण. आणि सेल डिव्हिजनमध्ये, मिओसिसमध्ये, प्रोफेजमध्ये सुरुवातीला लिप्टोटिनमध्ये हे सगळे क्रोमोसोम एकमेकापासून जरा सेपरेट होतात. झायगोटिनमध्ये त्यांची पेअरिंग होतं, पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोसोम, दोघांच्या मध्ये सिनॅप्टिमल कॉम्प्लेक्स, फेविकॉलसारखं सिनॅप्टिमल कॉम्प्लेक्स बनतं. आणि पॅकेटिनमध्ये हे क्रोमोसोम एकमेकामध्ये असे ट्विस्ट होतात आणि ट्विस्ट झाल्यानंतर याचा तुकडा ब्रेक होतो, याचा तुकडा ब्रेक होतो, पण जोडताना हा तुकडा याला जोडला, हा तुकडा याला जोडला. अशा प्रकारे इथं क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस होत असते.
क्रॉसिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये अशा प्रकारे क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस होते. हे क्रॉस होतात आणि इथला तुकडा इथं ब्रेक होतो आणि हा पण तुकडा ब्रेक होतो आणि जोडताना हा तुकडा इथं जोडला, हा तुकडा इथं जोडला जातो. म्हणजे आता जोडताना याला हा तुकडा जोडलाय आणि याला हा तुकडा जोडलाय. क्रॉसिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये अशा प्रकारे ब्रेकेज अँड रियुनियन ऑफ क्रोमोसोम टेक्स प्लेस. रिकॉम्बिनेज एन्झाईम त्या ठिकाणी तो एन्झाईमचा ग्रुप आहे. तर रिकॉम्बिनेज एन्झाईमच्या मदतीनं हे तुकडे ब्रेक होतात आणि पुन्हा रियुनियन होतं. पण रियुनियन जोडताना मात्र याचा तुकडा याला, याचा तुकडा याला अशा प्रकारे जोडला जातो आणि पुन्हा सेपरेट झाले. टर्मिनलायझेशन आपल्याला प्रोसेस डिटेल तिकडं झालेली आहे. मी काय ती प्रोसेस आता डिटेल इथं चर्चा करत नाही आहे. नंतर हे क्रोमोसोम ज्यावेळी सेपरेट होतील त्यावेळी त्यांच्याकडं जेनेटिक मटेरियल कसं आहे बघा. समजा ए बी सी डी. आता याच्याकडं काय ई आणि एफ हे जीन याच्याकडं आले. इकडं ए बी सी डी आणि हे जीन ई आणि एफ हे जीन याच्याकडं आले. दोन्ही क्रोमोसोमनी एकमेकाला जीनचा एक्सचेंज केलेला आहे. जीनचा एक्सचेंज अशा प्रकारे केला जातो. म्हणजे क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस सुद्धा आपल्याला माहीत असायला हवी. आता आपल्या चॅप्टरचा मेन पार्ट जो आहे तो आहे लिंकेज. आपण तर सांगितलंय मॉर्गनने लिंकेजचा स्टडी केलाय. मॉर्गननी लिंकेजचा स्टडी केलाय आणि त्याच्यासाठी ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर हा फ्रूट फ्लाय त्यासाठी त्यांनी यूज केला. त्यांनी यामध्ये तो काय यूज केला याची कारणं आपण पाहिली आणि हा स्टडी केल्यानंतर त्यांनी लिंकेजची थेअरी मांडली. काय सांगते ही थेअरी? हे जे क्रोमोसोम आहेत या क्रोमोसोमवरती जीन 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 भरपूर जीन्स या क्रोमोसोमवरती असतात. नंबर ऑफ जीन्स आर प्रेझेंट ऑन क्रोमोसोम. These genes are present in linear fashion. एका लाईन मध्ये जीन 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 अरेंज झालेले असतात आणि हे जीन क्रॉसिंग ओव्हर आता आपण ते स्टडी केलंय. तर क्रॉसिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये जर हे जीन एकमेकाच्या जवळ असतील तर ते क्लोजली किंवा टाईट एकमेकाच्या टाईटली असतील तर जवळ असतील तर एकत्र जातील. कंप्लीट लिंकेज असेल. परंतु दूर असतील तर क्रॉसिंग ओव्हरमुळे हे जीन सेपरेट होतात आणि ते एकत्र इनहेरिट होत नाहीत. म्हणजे इनकम्प्लीट लिंकेज आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जीन सेपरेट कधी होतात? ॲट द टाइम ऑफ क्रॉसिंग ओव्हर. ते कॅन बी सेपरेट. जीन्स कॅन बी सेपरेट during the process of crossing over of meiosis first of prophase first. पॅकेटिन मध्ये ते क्रॉसिंग ओव्हर होतं त्यावेळी ते सेपरेट होऊ शकतात. जर अंतर जास्त असेल तर सेपरेट होण्याची टेंडन्सी जास्त आहे. तर हे आपण इंट्रोडक्टरी पार्ट या लिंकेजचा म्हणून स्टडी करतो. सो दिस इज अबाउट बेसिक ऑफ linkage.